आम्ही आमचं सरकार निवडून आणणार आणि त्यानंतर त्या सरकारला आपल्या बोटावर नाचवणार. मी तुम्हाला जागा करण्याकरता आलो आहे. ते जर वोट जिहाद करत असतील तर आपल्याला मतांचं धर्मयुद्ध या ठिकाणी करायचं आहे. मतांचं धर्मयुद्ध करून आपल्याला दाखवून द्यायचं आहे यांचे नापाक इरादे आपल्याला या ठिकाणी सफल होऊ द्यायचे नाही आहेत. अरे आज आपण जागे झालो नाही तर परत जागा होता येणार नाही. आज यांचे इरादे सफल झाले तर पुन्हा या ठिकाणी आपल्याला सफल होता येणार नाही. हे वोट केवळ हेमंत रासने करता नाही आहे. अरे एखादा हेमंत रासने निवडून आला नाही आला फरक पडत नाही. हे वोट तुमच्या अस्तित्वाकरताय, तुमच्या पुढच्या पिढीच्या अस्तित्वाकरताय, या भारताच्या या महाराष्ट्राच्या अस्तित्वाकरताय. कोणाला जर वाटत असेल लांगून चॅलेंज करून तलवे चाटून या ठिकाणी निवडणूक जिंकता येते तर दाखवून द्या. हम में भी ताकत है. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची औलाद आहोत हे दाखवण्याची वेळ या महाराष्ट्रात आली आहे. कसबेवाल्यांनो तुम्हाला शपथ आहे एकदा या ठिकाणी तुमची ताकद दाखवून द्या. छत्रपती शिवरायांची ताकद ही दाखवून द्या. येत्या 20 तारखेला अशा प्रकारे मतदान करा की हे जे वोट जिहादचा इरादा ठेवणारे हे जे यांचे इरादे आहे यांचे इरादेच दफन करून टाकू एवढीच विनंती आपल्याला करतो आणि हेमंतला निवडून द्या ही विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला जय श्रीराम. या ठिकाणी राजेशजी बारगुदे यांचा पक्षप्रवेश देवेंद्रजी यांच्या उपस्थितीत होत आहे.